नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण 18 प्रश्नपत्रिका पाहिलेल्या आहेत. त्यापुढील प्रश्नपत्रिका या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, ज्या की अतिशय महत्त्वाच्या तलाठी भरतीच्या या प्रश्नपत्रिका आहे. पहिला प्रश्न काय दिला आहे बघा. चूज द अप्रोप्रिएट आर्टिकल्स फॉर द गिवन सेंटेन्स. इन मोस्ट केसेस डॅश मेल बर्ड शेअर डॅश ड्युटीज विथ डॅश फिमेल्स ऑफ फीडिंग डॅश चिक्स व्हेन दे हॅच. ए अँड द यापैकी कोणतं आर्टिकल कोणत्या ठिकाणी योग्य आहे ते आपल्याला सांगायचं आहे. 4 पर्याय दिले आहेत. त्या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. काय असेल याचं योग्य उत्तर. इन द मोस्ट केसेस द मेल बर्ड्स शेअर द ड्युटीज विथ द फिमेल्स ऑफ फीडिंग द चिक्स व्हेन दे हॅच. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. याचं योग्य उत्तर काय. पर्याय क्रमांक बी. प्रत्येक ठिकाणी द हे आर्टिकल लागणार आहे. पुढचा प्रश्न. दिलेल्या शब्दगटातून विरोधार्थी शब्द ओळखा. वेळ. निश्चित. निश्चितचा विरोधार्थी शब्द. विद्यार्थी मित्रांनो, हे तलाठी भरतीला विचारलेले 2019ची प्रश्नपत्रिका आहे. त्यामुळे आपल्याला यामधून समजून जाईल की कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि प्रश्नांची काठिण्य पातळी काय आहे. तर काय आहे याचं योग्य उत्तर. निश्चित या शब्दाचा विरोधार्थी शब्द अनिश्चित. आपल्याला माहीतच आहे कोणता. अनिश्चित. मराठीचे अतिशय सोपे प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे तुमचं कॉम्पिटिशन फक्त गणित आणि इंग्रजी या विषयाचं असेल. आणि संभाव्यता या धड्यावर कमीत कमी 4 प्रश्न विचारलेले आहेत. आणि अंकगणित श्रेणी व भूमितीय श्रेणी याच्यावर 2, म्हणजे एकूण तुमचे 6 प्रश्न जर तुम्हाला 6 मार्क मिळवायचे असतील तर इयत्ता 10वीचा बीजगणिताचं पुस्तक तुम्हाला रिफर करायचं आहे. त्यामध्ये संभाव्यता आणि अंकगणित श्रेणी व भूमितीय श्रेणी ही दिलेला आहे. त्यामध्ये फक्त अंकगणित श्रेणीचा आणि संभाव्यता या 2 प्रकरणाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या एका वस्तूच्या हालचालीला आवर्ती हालचाल म्हणून ओळखले जाते. विमान, ट्रेन, उडणारे पक्षी किंवा लंबक. कोणत्या एका वस्तूच्या हालचालीला आवर्ती हालचाल म्हणून ओळखले जाते. तर याचं उत्तर काय. पर्याय क्रमांक डी लंबक हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. त्याचा हा किस्सा ऐकून तू खूप हसशील. आख्यात ओळखा. आख्यात ओळखायचं आपल्याला. तर याचं योग्य उत्तर आहे इलाख्यात. इलाख्यात हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून मालिका पूर्ण करा. तुम्हाला गणिताचे प्रश्न स्वतःला सोडवायचे आणि गणित हा विषय अवघड जात असेल तर आमचा संपर्क क्रमांक आहे 96 65 48 40 48 या नंबरवर संपर्क करून तुम्ही ऑनलाईन क्लासेससुद्धा जॉईन करू शकता किंवा ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर फ्री व्हिडिओ आहेत ते सुद्धा पाहू शकता. 96 65 48 40 48 या नंबरवर संपर्क करून. पुढचा प्रश्न हा सुद्धा बुद्धिमत्तेचा आहे, तो तुम्हाला सोडवायचा आहे. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. माय डॉटर ओन द डॅश प्राइज इन द कॉम्पिटिशन. काय असेल याचं योग्य उत्तर. माय डॉटर ओन द सेकंड प्राइज इन द कॉम्पिटिशन. उत्तर काय. पर्याय क्रमांक बी सेकंड हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. गणिताचे प्रश्न तुम्हाला सोडून कमेंट बॉक्समध्ये उत्तरं कळवायचे. सरासरी काढा. पुढील वाक्यामधील विशेषण ओळखा. अंथरलेला लाल गालीचा काय सुंदर दिसत होता म्हणून सांगू. पुढील वाक्यातील विशेषण ओळखायचे आपल्याला. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अंथरलेला हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. पुढील वाक्यातील विराम चिन्हे ओळखा. एका बाईचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होते. संयोग चिन्ह, अपसरण चिन्ह, उद्गार चिन्ह किंवा पूर्णविराम. एका बाईचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होते. विराम चिन्ह ओळखायचे आपल्याला. काय असेल याचं योग्य उत्तर. तर इथे काय येणार आहे. पूर्णविराम येणार आहे. म्हणजे आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. बाळ गंगाधर टिळक यांनी कोणते मराठी वर्तमानपत्र प्रकाशित केले होते. केसरी, दर्पण, पूर्ण वैभव किंवा सकाळ.
बाळ गंगाधर टिळक यांनी कोणते मराठी वर्तमानपत्र प्रकाशित केलेलं आहे आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बाळ गंगाधर टिळक यांनी केसरी हे वर्तमानपत्र प्रकाशित केलेलं आहे. पुढचा प्रश्न, योग्य पर्यायाची निवड करा. मी उद्या तुझ्याबरोबर येशील, येतील, येईन किंवा येता. मी उद्या तुझ्याबरोबर येईन म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. थोलू बोमालाटा हा भारताच्या कोणत्या राज्याशी संबंधित प्रसिद्ध बाहुल्यांचा खेळ आहे? कर्नाटक, केरळ, तामिळनाडू किंवा आंध्र प्रदेश. थोलू बोमालाटा. तर याचं योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश, पर्याय क्रमांक डी. आंध्र प्रदेश या राज्याशी थोलू बोमालाटा संबंधित प्रसिद्ध बाहुल्यांचा हा खेळ आहे. क्रियापदानुसार कर्त्याच्या योग्य रूपाची निवड करा. डॅश डॅश पैसे लपविले. कर्ता काय असणार आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, त्याने पैसे लपवले. काय उत्तर आहे? पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा वाक्य, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. सुधाची ननंद आज आली. ननंद याचं अधोरेखित लिंग ओळखायचं. अधोरेखित शब्द आहे ननंद, त्याचं लिंग काय आहे? ननंद हे काय? स्त्रीलिंग आहे. काय? स्त्रीलिंग म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, योग्य शब्द वापरा. माझ्या घराजवळ डॅश डॅश आहे. माझ्या घराजवळ काय आहे? तर माझ्या घराजवळ बाग आहे. पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. माझ्या घराजवळ बाग आहे. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ मॉडल ऑक्झिलरी वर्ब फॉर द गिवन सेंटेन्स. माय फादर डॅश डॅश नॉट अफोर्ड टू बाय बुक्स सो ही बारो फ्रॉम द पब्लिक लायब्ररी. वुड, मस्ट, शुड, कुड. तर काय? माय फादर कुड नॉट अफोर्ड टू बाय बुक्स सो ही बारो फ्रॉम द पब्लिक लायब्ररी म्हणजे कुड हे आपलं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पुरवठा शृंखलेच्या प्रत्येक टप्प्यामध्ये अन्नाचा अपव्यय कमी करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये डॅश डॅश जिल्ह्यामध्ये पहिल्या मेगा फूड पार्कचे उद्घाटन करण्यात आले आहे. औरंगाबाद, सातारा, वर्धा किंवा नागपूर. मेगा फूड पार्क कोणत्या ठिकाणी? तर सातारा या ठिकाणी म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. हा गणिताचा प्रश्न आहे, तुम्हाला सोडवायचा आहे. पुढचा प्रश्न, 2019 मध्ये DRDO द्वारे म्हणून कोणत्या अवसरणी क्रूझ क्षेपणास्त्राचे यशस्वीपणे चाचणी प्रक्षेपण करण्यात आलेले आहे? अवसरणी क्रूझ क्षेपणास्त्राचे नाव सांगायचे आपल्याला. तेजस, निर्भय, अग्नी किंवा नाग. किती साली? 2019 मध्ये. तर याचं योग्य उत्तर आपल्याला माहिती आहे निर्भय हे याचं योग्य उत्तर आहे. आणि दुसरा प्रश्न विचारला जातो की कोणत्या वर्षी निर्भय या अवसरणी क्रूझ क्षेपणास्त्रे यशस्वीपणे चाचणी प्रक्षेपण करण्यात आले? लक्षात ठेवायचं आहे 2019. पुढचा प्रश्न, हा विज्ञानाचा प्रश्न आहे. नकाशाच्या पट्टीवर 0.6 सेमी म्हणजे 5.4 किमी होय. जर नकाशावरील 2 बिंदूमध्ये अंतर 35 सेमी असेल तर वास्तविक अंतर किती असेल ते आपल्याला सांगायचं आहे. हा पण प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. हा बघा, परत संभाव्यताचा प्रश्न आलेला आहे. मी तुम्हाला सांगितलंच होतं प्रत्येक पेपरमध्ये कमीत कमी 3 किंवा 4 प्रश्न संभाव्यतावर विचारलेले आहेत. पुढचा प्रश्न, चूज द अप्रोप्रिएट प्रीपोजिशनल फ्रेज फॉर द गिवन सेंटेन्स. वाइल द फर्म वॉज डॅश डॅश फिटिंग द मशिनरी द एंटायर प्लांट वॉज शट डाऊन.
4 पर्यायापैकी आपल्याला योग्य पर्याय ओळखायचे. इन द प्रोसेस ऑफ, ऑन द प्रोसेस ऑफ, ऑन टू द प्रोसेस ऑफ. While the firm was in the process of fitting the machinery, the entire plant was shut down. In the process of म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न हा सुद्धा बुद्धिमत्तेचा आहे, तो तुम्हाला सोडवायचा आहे. हा सुद्धा संभाव्यताचा प्रश्न परत आलेला आहे. खालील पर्यायी उत्तरातील गटाबाहेरची विषम जोडी ओळखा. मित्र, सखा, भुंगा, आली, दारा, पत्नी, तलाव, सारंग. विषम जोडी ओळखायचे आपल्याला. काय असेल याचं योग्य उत्तर ते. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, तलाव, सारंग हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. मी काही चूक केली नव्हती पण तरीही तो माझ्यावर रागावला. प्रश्नार्थी, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य किंवा केवल वाक्य. मी काही चूक केली नव्हती पण तरीही तो माझ्यावर रागावला. वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे आपल्याला. तर याचं योग्य उत्तर आहे संयुक्त वाक्य. पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न कोयना वन्यजीव अभयारण्य हे डॅशच्या सातारा जिल्ह्यामधील वन्यजीव अभयारण्य आणि नैसर्गिक जागतिक वारणाचे ठिकाण आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान किंवा गुजरात. तर याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र हे सातारा जिल्ह्यामधील वन्यजीव अभयारण्य आणि नैसर्गिक जागतिक वारशाचे ठिकाण आहे. कोणतं? महाराष्ट्र हे ठिकाण. यवतमाळ आणि जवळपासच्या भागामध्ये कनेक्टिव्हिटीला बळकटी देण्यासाठी पंतप्रधानांनी हमसफर एक्सप्रेस सुरू केली, जी महाराष्ट्र राज्यामध्ये डॅश आणि डॅश दरम्यान धावेल. हमसफर एक्सप्रेस कोणत्या ठिकाणी धावणार आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे हमसफर एक्सप्रेस, जे की महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू केलेले आहे. ते अंजनी आणि पुणे दरम्यान धावेल, म्हणजेच नागपूर ते पुणे दरम्यान धावणार आहे. पुढचा प्रश्न चूज ऑप्शन विथ द अप्रोप्रिएट सफिक्स टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. द मोस्ट सिनियर टीचर वॉज गिवन डॅश चार्ज ॲज प्रिन्सिपल. काय येणार? ॲडिशनल येणार. ॲडिशनलचं स्पेलिंग काय असणार आहे? ADDITIONAL. म्हणजे कोणतं सफिक्स लागणार आहे आपल्याला? पर्याय क्रमांक सी हे सफिक्स लागणार आहे. पुढचा प्रश्न चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. मेनी आफ्रिकन कंट्रीज आर क्रिप्ड विथ डॅश डेप्ट्स. काय असणार आहे? ह्यूज. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न चूज द ऑप्शन दॅट हॅज द करेक्ट स्पेलिंग फॉर द मिसिंग वर्ड इन द गिवन सेंटेन्स. आफ्टर चेकअप द डॉक्टर डॅश मी सम मेडिसिन्स. 4 पर्याय दिले आहेत. 4 पर्यायापैकी योग्य स्पेलिंग असलेला, चुकीचे स्पेलिंग दिले आहेत, त्यामध्ये योग्य स्पेलिंग असलेला शब्द कोणता? प्रिस्क्राईबचं योग्य स्पेलिंग. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न दिलेल्या शब्दगटातून विरोधार्थी शब्द ओळखायचे आपल्याला. उत्तरचं बरोबरचा विरोधार्थी शब्द कोणता आहे सांगायचे आपल्याला. उत्तर 2 प्रकारे असतात, बरोबर आणि चूक. म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे. मराठीचे अतिशय सोपे प्रश्न विचारलेले आहेत. जोड शब्द नसलेला शब्द ओळखा. धनधान्य, धरपकड, धागाधोरा किंवा पूर्वनियोजित. जोड शब्द नसलेला शब्द ओळखायचे आपल्याला.
तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. जोड शब्द कोणता नाही, पूर्वनियोजित हा शब्द जोड शब्द नाहीये. पुढचा प्रश्न, ICICI बँकेचे मुख्यालय कोठे स्थित आहे? बेंगळुरू, मुंबई, दिल्ली किंवा पुणे? ICICI बँकेचे मुख्यालय कोठे आहे? मुंबई, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. मुंबई या ठिकाणी ICICI बँकेचे मुख्यालय आहे. हा गणितच आहे, तो तुम्हाला सोडवायचा आहे. भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनी सत्तेच्या व्यवस्थापनाचा उद्धार करण्यासाठी ब्रिटिश शासनाद्वारे खालीलपैकी कोणता कायदा पारित करण्यात आलेला आहे? नियमन कायदा, सनद कायदा, पिट्स इंडिया कायदा किंवा कंपनी कायदा? ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेच्या व्यवस्थापनाचा उद्धार करण्यासाठी कोणता कायदा पारित करण्यात आलेला आहे तो सांगायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नियमन कायदा पारित करण्यात आलेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यात रेल्वे विकास महामंडळ मर्यादितने 2019 मध्ये त्यांची 19 स्थानके लिंग संवेदनशील करण्याचा प्रस्ताव पुढे ठेवला? उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश या आंध्र प्रदेश? काय असेल याचं योग्य उत्तर? तर महाराष्ट्राने हा प्रस्ताव पुढे ठेवलेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न हा गणिताचा आहे, तो तुम्हाला सोडवायचा आहे. चूज द ऑप्शन दॅट हॅज द करेक्ट स्पेलिंग. आर्ग्युमेंटचं करेक्ट स्पेलिंग असलेला कोणता ऑप्शन आहे तो आपल्याला निवडायचा आहे. आर्ग्युमेंट. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हा आर्ग्युमेंटचा योग्य स्पेलिंग असलेला ऑप्शन आहे. पुढचा प्रश्न, which of the following option best combines the two given sentence? All animals need water, they may die without it. या दोन वाक्याचं आपल्याला एकच वाक्य करायचं आहे. ते 4 पर्यायापैकी कोणतं योग्य आहे ते आपल्याला फक्त निवडायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. All animals need water, else they may die without it. म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब फॉर द गिवन सेंटेन्स. I wanted to dash the actor but my car broke down. Meet, meeting, have met, be meeting. काय येणार आहे? I wanted to meet the actor but my car broke down. I wanted to meet the actor. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. हा सुद्धा बुद्धिमत्तेचा आहे, तो तुम्हाला सोडवायचा आहे. 1615 मध्ये मुघलांनी हस्तगत केल्यानंतर महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहराचे नाव गुलशनाबाद असे बदलले गेले होते? पुणे, अहमदनगर, सातारा, नाशिक? 1615 मध्ये. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नाशिक हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, चूज द अप्रोप्रिएट कंजक्शन फॉर द गिवन सेंटेन्स. डॅश इट रेन्स द कॉलेज विल डिक्लेअर द हॉलिडे. इफ इट रेन्स द कॉलेज विल डिक्लेअर द हॉलिडे. इफ पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. पुढचा प्रश्न, पारशी धर्म सुधारणा संघटनेची स्थापना बॉम्बेमध्ये डॅश या वर्षी करण्यात आले? 1902, 1912, 1851 किंवा 1801? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1851 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, fill in the blanks with the correct noun for the given sentence. Every day we feed huge quantities of printed dash into the libraries inside our heads. काय येणार आहे? Every day we feed huge quantities of printed information into the library inside our heads.
म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे, इन्फॉर्मेशन. पुढचा प्रश्न, पुढील वाक्यातील पर्यायातील अचूक वाक्यप्रचार निवडा. घरातल्या वातावरणात तिचा कोंडमारा होतो. जीव खालीवर होणे, घुसमट होणे, उघडे पडणे किंवा तंद्री लागणे. घरातल्या वातावरणात तिचा कोंडमारा होतो. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, घुसमट होणे हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, सरासरी काढायचं. सरासरी काढायचं सूत्र तुम्हाला माहीतच आहे. सर्व संख्यांची बेरीज भागाकारामध्ये एकूण संख्या, हा सरासरी काढण्याचं सूत्र आहे. त्यानुसार सूत्रामध्ये ठेवून तुम्ही उत्तर काढू शकता. पुढचा प्रश्न, आउट ऑफ द फॉलोइंग ऑप्शन आयडेंटिफाय अ कंपाऊंड सेंटेन्स. 4 पैकी कंपाऊंड सेंटेन्स कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे. चार पैकी कंपाऊंड सेंटेन्स कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. आय वन्स वेंट टू अ जंगल बट आय डिड नॉट गो टू डीपली इनसाइड द जंगल. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपला योग्य उत्तर आहे, ते कंपाऊंड सेंटेन्स आहे. व्यायाम ही डॅश करण्याची गोष्ट आहे. पेक्षा, अद्यापि, दररोज, प्रित्यर्थ. रिकाम्या जागी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. व्यायाम ही दररोज करण्याची गोष्ट आहे, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपला योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, 27 मार्च 2019 रोजी कॅबिनेट भारत आणि डॅश दरम्यान पर्यटन क्षेत्रातील सामंजस्य करार मंजूर केले. क्रोएशिया, इटली, रशिया, USA. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, क्रोएशिया हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. पाऊस पडल्यावर डोंगर हिरवेगार झाले. प्रश्नार्थी. मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य किंवा केवळ वाक्य. पाऊस पडल्यावर डोंगर हिरवेगार झाले. तर याचं योग्य उत्तर काय? केवळ वाक्य. हे कोणतं वाक्य आहे? केवळ वाक्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमची नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरायचं नाही आहे. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकता. असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला मिळत जातील. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.